सॉरी 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 खूप दुखतंय का? नाही नाही मी मदत करते, मला सांगा काय त्रास. नाही. सर मी लिहिते ना, मी सेक्रेटरी ना तुमची. हो मग लिहू देत ना मला. हा मला सांगा काय लिहायचं. कभी मी तुला एक रिपोर्ट बनवायला सांगितलं होतं, बनवलास? हो बनवला. ठीक आहे, मग पाठव माझ्याकडे. हो. नाही याच्यात नाही ऍक्च्युली ते. तुम्ही काय लिहायचं सांगा. मी अगं ए सर काहीही लागलं तरी मला सांगा हा. सांगतो मी. या आणि तुम्ही. हाताची काळजी घ्या. हो कुठे नेतेस? बोल ना काहीतरी. काय काय चाललंय? कुठे काय? काहीच नाही. काहीच नाही. मग तुझ्या नजरेने जळून मरेल ती. आणि असं कोणी बघतं का कोणाकडे? तुला माहितीये का ती दादूच्या किती जवळ करत होती? अगं छवी, ती मुद्दाम तर करत नसेल ना. हे बघ, आणि सरांना जर काही वाटलं चुकीचं तर ते स्वतः सांगतील तिला. तू काय एवढी पॉपकॉर्न सारखी उडतेस? अगं पण तिला कळत नाही का? अक्कल नाहीये का तिला? छवी अगं काढ तिचा विचार डोक्यातून. तुझ्याकडे शांभवी हा एकच विषय आहे का? छवी तुझं कॉलेज आहे, अभ्यास आहे, लास्ट इयर आहे तुझं. आणि बाई आजींची पण कामं असतात ना. माई आहे, तेजस आहे. एवढं सगळं डोक्यात असताना तू हिचा विचार का करतेस? कविता मी तुला सांगते काहीतरी घोळ आहे. ही मुलगी ना गडबड आहे. आता हे कोणी सांगितलं तुला? गट फिलिंग्स, इंट्युशन्स. तुला माहिती असं म्हणतात 99% गट फिलिंग्स या खऱ्या असतात. पूर्वग्रह दूषित. काय काय असा शब्द आहे? छवी तू ठरवून टाकलंयस ती मुलगी झोल आहे म्हणून तू तिच्याकडे त्याच नजरेने बघतेस. छवी असं तर होत नाहीये ना. तुझं म्हणणं खरं करण्यासाठी तू तिच्या चुका काढतेस. काही काय? हे बघ छवी, आता ती काही चुकीचं वागलेली असं मला वाटत नाही. अनिकेत सर म्हणतात ना ते अगदी खरं आहे. तू एकदा एक मनात घेतलंस ना की ते खरं मानून त्याच्याच मागे लागतेस. कविता कविता मी काय मूर्ख आहे का? ती जाऊ दे, सोड. कविता मी तुला सांगते माझे अंदाज कधीच चुकत नाहीत. आज मी तुला पुराव्यानेशी सिद्ध करून दाखवते. फक्त मी जे सांगते तेवढं ऐक. आता आपण आज जाऊया. तू फक्त मला इतकंच विचार की साकेत सरांचा बर्थडे आहे, त्यांना काय गिफ्ट देऊ. ठीक आहे? तू मी सांगते तेवढं कर. तूच छवी, साकेत सरांचा वाढदिवस येतोय. गिफ्ट काय घेऊ ग? मोगऱ्याचं परफ्यूम. दादूला खूप आवडतो मोगऱ्याचं परफ्यूम. हो का? अगं खूप फेवरेट आहे त्याचा. ओके, हेच देते. हा तोच दे. $25,000 बिलं रेडी झालीत. एवढंच? हीच लायकी आहे का तुझी? अरे चोरी करायची तर मोठी तरी करायची, किमान निदान लाखभराची तरी. लाखभर? अगं बेबी डार्लिंग, गाड्यांचं बिल जर ₹1,00,000 आलं तर सगळ्यांच्या नजरेत येऊ शकतं. मग काय करू? डिवोर्स देऊ? चालेल? गाडीच्या एका बिलासाठी डायरेक्ट डिवोर्स? एक गाडीचं बिल नाही, सगळ्या बिलांचे झोल कर. आणि तुला जमत नसेल ना, तुझ्या घरी जा. असं का बोलतेस बेबी डार्लिंग? तू जरा विचार कर, कसं होईल तुझं माझ्याशिवाय? ही गाडीची बिलं महत्वाची आहेत की मी महत्वाचा आहे? गाडीची बिलं आणि त्यातून मिळणारे पैसे. अरे तू या सगळ्या बिलांचे ना झोल कर आणि माझ्या मम्माकडनं ₹1,00,000 काढ. अरे निदान दाखवताना तरी माझ्या मम्माचं काहीतरी महत्वाचं काम करतो असं दाखव ना. ठीक आहे. जावई बापू, जी जी बाई.
जी अहो जी म्हणायला घरचे नोकर आहात का तुम्ही? बरोबर. मला सांगा हल्ली वरचेवर घरच्या गाड्यांचं काम का निघतंय? त्याचं असं झालंय बाई की तब्येत बरी नाहीये? नाही ते टेन्शन आलं की होतं जरा कधी कधी. हा बरोबर बरोबर, तब्येत पण बरी नाही आहे माझी. ते काय झालंय की गाड्या झाल्यात जुन्या, त्यामुळे त्या काढतायत काम. काय काय काम आहे मला कळलं पाहिजे ना. गाड्यांचं ना? हा गाड्यांचं ते आपला इंजिन मुळे काम निघतंय आणि टायर बदलायला झालेत सगळ्या गाड्यांचं? सगळ्या नाही सगळ्या नाही. हा डेंटिंग पेंटिंग ते राहिलंय, त्याचा पण खर्च आहे ना. सगळ्या माझ्याच? नाही सगळ्या नाहीत. म्हणजे एकेका गाडीचा एक प्रॉब्लेम झाला. काय आहे जावे बापू, माझ्या आठवणीप्रमाणे मागच्या वर्षी माझ्या गाडीचं भरपूर काम निघालं होतं. आता ती गाडी एवढा खर्च काढणार नाही का? हो बरोबर, नाही काढणार, पण काढलाय ना. मी काय करते, ऑफिसमधून ना सगळ्या गॅरेजवाल्यांचे नंबर घेते आणि जातीने चौकशी करते. नाही नको. जावे बापू इतकं पण खाऊ नका की अपचन होईल. ढेकरा येतात बघा. एक लक्षात ठेवा, माझं बारीक लक्ष असतं आणि जिथे माझं लक्ष नसतं ना तिथे छवीचं असतं. उद्यापासून ऑफिसमध्ये पिऊन म्हणून जॉईन व्हायचं. मम्मा असं काय म्हणतेस? तुझा मोरूवर विश्वास नाही? नाहीये बेबी. काय बेबी, गेली 17 वर्ष तुम्ही इथे राहताय. मला कबूल आहे तू या घरची मुलगी आहेस, तुझा अधिकार या घरावर. पण हे यांनी असं काय केलंय की मी यांच्यावर विश्वास ठेवावा? अगं किती विश्वासाने तुझा हात दिला होता यांच्या हातात, तेवढं तरी निभावलंय का त्यांनी? उद्यापासून ऑफिसमध्ये पिऊनचं काम जमेल ना? हा. माझ्या बाबांची संपत्ती आहे, पैसे दिले असते तर मारायला कशाला लागले असते? ऐकू जाईल त्यांना, ऐकू जाईल. काय फायदा? संशय आलाच ना तिला. पण खात्री नाहीये अजून. तू मला ना अक्कल शिकवू नकोस. अरे तू घरचा जावई आहेस, ऑफिस मध्ये चपरासी म्हणून काम करणार आहेस. अरे कळतंय का केवढा मोठा अपमान होतोय आपला? तू अक्कल शिकवू नको. हे सगळं त्या छबीमुळे होत आहे. तिला बाजूला केलंच पाहिजे. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या बाहेरचं शिक्षण द्यायचंय. म्हणजे भूगोल त्यांना वर्गात बसून शिकवायचा नाहीये आपल्याला. मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो त्यांना दाखवायला पाहिजे. आपल्याला जरी प्रत्यक्षात त्यांना दाखवता आला नाही तरी सुद्धा आपण त्याचे व्हिडिओज बनवूयात, ते त्यांना दाखवूया. काय मे आय कम इन सर? या प्लीज. सो सर आय एम सो सॉरी, एक अर्जंट कॉल होता. इट्स ओके, प्लीज हॅव अ सीट. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या गोष्टी सुद्धा मुलांना कळायला हव्यात. त्यांना आपण ब्लेस यू. आय एम सो सॉरी. आजशी तुमच्यापैकी कोणी मोगऱ्याचा परफ्यूम लावलाय का? आजशी सर काय झालं?
एक मिनिट बाजूला तू बाजूला. साकेत सरांना मोगऱ्याच्या परफ्यूमची ॲलर्जी आहे. त्यांना त्रास होतो त्याचा. काय का सेक्रेटरी आहेस ना तू त्यांची? तुझ्या बॉस बद्दल इतकी साधी माहिती नाहीये तुला? जरा कामाकडे लक्ष दे. दादूला खूप आवडतो मोगऱ्याचा परफ्यूम. म्हणजे हिने मगाशी मुद्दाम तसं सांगितलं. अगं ए तू निघ ना, त्यांना आणखी त्रास होईल. निघ. मी काय म्हणतोय ऐका ना, आधी आपण एसी बंद करायचं का प्लीज? प्रतीक तू आधी एसी बंद कर please. लगेच. मी शांभवी, तुम्ही प्लीज 2 दिवस सुट्टी घ्या आणि इथून पुढे प्लीज मोगऱ्याचा परफ्यूम लावून येऊ नका प्लीज. अगं ए तुला नाही कळत आहे का? साकेत सरांना त्रास होतोय. तू जा इथून. अगं जा ना जा. छवी, मुद्दाम केलंस ना? तुला माहित होतं साकेतला त्या वासाची ॲलर्जी आहे. तो साकेत सुद्धा लेचा पेचा 1 नंबरचा. त्याला आत्ताच जाऊन सांगते, हे सगळं छवीने केलंय. नाही सगळ्यांसमोर छवीला तिची लायकी दाखवली ना तर नाव शांभवी नाही लावणार. प्लॅन कॅन्सल. खेळातला खोटा खोटा लुटूपुटीचा बिझनेस कशाला? खरा बिझनेस खेळूया. थँक्स छवी, चुकून मदतच केलीस मला. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. ओके ओके स्टीम घे, बरं वाटेल तुला. स्टीम घे, स्टीम घे. अनिकेत, आई ग. अरे बापरे, नेम धरून तुला अलर्जी असलेलंच परफ्यूम कसं काय वापरलंय तुझ्या सेक्रेटरीने? मला सिरियसली कळत नाही. क्रेझी आहे सगळं. मलाही कळत नाही. चल घे स्टीम घे, बरं वाटेल तुला. आणि मग वाफ घेतल्यानंतर काढा घ्या. बेस्ट. येतो, चला येतो. अरे गरम पाणी आहे खूप, आहे गरम वाफ येते खूप. अरे मग गरम नाही तर काय थंड पाण्याची वाफ घेणारस का? काही बोलतो हा माई. चल रे तू, चल 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 चल. आई ग. काय आता? अच्छा, अरे माझं नाक हो.
नाक हुळहुळ दे रे माझं खूप. माई साकेत दादाचं नाक बघ ना कसं झालंय. इकडे बघ जरा नीट बघ. हे बघ लाल लाल झालंय मस्त. जोकर दिसतोय जोकर. स्टीम घे सांग ना त्याला. प्रॉब्लेम काय माहितीये का, लहानपणी सगळी एनर्जी आपली अभ्यास करण्यातच वाया घालवली आहे ना. कधी ग्राउंडवर गेला नाहीये, कधी खेळायला गेला नाहीये, वर्कआउट केलं नाहीये, त्यामुळे असा वीक झालाय साकेत दादा. वीक काही संबंध नाही त्याचे. आहे संबंध. तू स्टीम घ्या. तो एखाद्याला त्रास तू नको. हा बरोबर. नाही तर काय माहित, आता ह्याला जेवणात चिंता चालत नाही, अख्ख्या अंगावरती पुरळ उठतं त्याच्या. आपण कधी काय बोलतो ह्याला. तू वाफ घे. ऐक ना, खरं तर याचा इथे काही संबंध नाही. काय असं काही नाही. याला सांग ना ग, तू वाफ घेऊन देत नाही मला. तू वाफ घे. बोलू नको, फक्त नीट वाफ घे. हा 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं घे बाळा. बाळा ओ बाळा, समजा उद्या जाऊन होणारी वहिनी म्हणाली की अहो माझ्या केसात जरा मोगऱ्याचा गजरा माळता का, तर आमचे हे शिंकणारे दादा मोगऱ्याचा गजरा माळताना कसे दिसतील? काहीतरी वहिनी काय वहिनी. तू ना साके त्याच्याकडे लक्ष देऊ नको. नाही काय माहित, त्याला सांग ना ग. मला काय सांगतोस तुम्ही अनिकेत. गपचूप. रिलॅक्स. तुझ्यामुळे मोरूला मम्माने पिऊन बनवलं. आमचेच पैसे आम्ही वापरले तर तुझ्या पोटात दुखलं का? तुला डल्ला मारता नाही आला म्हणून खूपताय का तुला? हा बोल ना, बोल. हात सोडा. बोल ना, बोल ना आता. आता का गप्पा आहे? बोल. या घरातली प्रत्येक गोष्ट बाई आजीची आहे. पैसा तिचा आहे, गाड्या तिच्या आहेत, आणि यात काहीही गडबड झाली तर ती मला चालणार नाही. बाई आजींनी विश्वास टाकलाय माझ्यावर, जबाबदारी दिली आहे मला, आणि या सगळ्यात कुठेही काहीही खटकलं तरी तिला जाऊन सांगणं हे माझं काम आहे. हे माझं काम आहे. तुझी सगळी कामं ना बरोबर कळतात मला. मला बरोबर माहितीये तुझ्या डोक्यात काय चालतं ना ते मला माहितीये. घरच्यांना नाही कळतंय पण मला बरोबर कळतंय. मी चांगली ओळखून आहे तुला. तुझा चोमडेपणा आहे ना, आणि सतत मध्ये मध्ये नाक खुपसणं बंद करा. एक दिवस स्वतःच नाक कापून बसशील. कावळ्याच्या शापाने गाय नाही मरत. ए मला कावळा म्हणतेस? नाही, मी गाय आहे. हं, म्हण स्वतःला काही पण. तुझ्यामुळे जर मोरूला त्रास झाला तर तुझं इथलं जगणं आराम करेन. बेबी आहेत त्या. गेली 15 वर्ष मी हे ऐकतेय. आजपर्यंत तुम्हाला कधीच नाही जमलं, आणि तुम्ही नाही काय करू शकणार माझं. दिवस पलटायला वेळ नाही लागत. होत्याचं नव्हतं होऊ शकतं. एका क्षणात चित्र बदलू शकतं. तुला कळणार सुद्धा नाही या घरात तुझी लुडबुड कधी बंद होईल ते. आणि ती वेळ जवळ आलीये, लक्षात ठेव. साकेत सर आहेत का?